आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जिंकणार कोण? संपतरावांशिवाय आहेच कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? संपतरावांशिवाय आहेच कोण? 1 2 3 4 1 2 3 4 जिंकून जिंकून जिंकणार कोण? संपतरावांशिवाय आहेच कोण? 1 2 3 4 जिंकून जिंकून जिंकणार कोण? संपतरावांशिवाय आहेच कोण? 1 2 3 4 जिंकून जिंकून जिंकणार कोण? संपतरावांशिवाय आहेच कोण? 1 2 3 4 जिचं तुझ्याशी लग्न होणार ती भाग्यवानच। चांगला जोडीदार मिळाला भाग्य लागतं बरं, आणि प्रत्येकाच्या नशिबी चांगला जोडीदार असेलच असं काही नाही बघ। तुला सांगते, माझ्या भावनाच्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली रे। तिला छान मुलगा मिळेल, त्यावर खूप प्रेम करेल, पण तिच्या पत्रिकेतल्या दोषामुळे एका मागोमाग एक फक्त संकटच येतात बघ। काकू, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर, तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार। भावना मॅडमवर मनापासून प्रेम करणारा मुलगा लवकरात लवकर त्यांच्या आयुष्यात येईल। तथास्तु, तुझ्या तोंडात तूप साखर। पण तुला भावना माहिती आहे ना कशी, थोडीशी हट्टीच आहे बघ। जोपर्यंत तिला कळत नाही ना तिच्या गळ्यात मंगळसूत्र कोणी बांधलं, ती बोहल्यावर नाही उभी राहणार रे। मग कसं करणार आपण? काकू, तुम्ही नका हो काळजी करू। आजच्या सभेत गाडे पाटलांची सून जाहीर होण्याआधी भावना मॅडमच्या गळ्यात कोणी मंगळसूत्र घातलंय हे मी सगळ्यांसमोर आणणार। सिद्धूने दिलेलं प्रॉमिस आहे असं समजा। मग मी पण तुला वचन देते, जर खरंच तो माणूस सापडला ना सिद्धू, तर सगळ्यांसमोर त्याच्या तोंडाला काळं फासेन आणि गावभर त्याची थिंड काढे। सोडणार नाही त्याला। संपतराव, आजचा दिवस फार महत्वाचा आहे। आपल्या पक्षाची युती सोबतच पूर्वी आणि सिद्धू यांच्यामुळे निर्माण झालेली आपली सोयरी दोन्हीही जाहीर व्हायला हवी। हो गुणाजीराव, काहीच काळजी करू नका, दोन्ही अगदी दणक्यात जाहीर करू। किती गोड दिसतायत आमच्या सूनबाई। कुणाचीही दृष्ट लागू नये। पण सिद्धू कुठे आहे? हा, सिद्धराज कुठे? नाही नाही, रॅली सारखा घोळ व्हायला नको इथे। ताबडतोब त्यांना बोलवून घ्या, लवकरात लवकर। अहो येईलच इतक्यात। बापरे, खूपच मोठं आहे सगळं नाही? अय्या, नमस्कार। या, नमस्कार। नमस्कार रेणुकाताई, आज अख्ख्या गावाला कळणार आहे गाडे पाटलांची नवीन सून कोण ते। सगळ्यांचे आशीर्वाद मिळणार बघा सिद्धूला आणि त्याच्या होणाऱ्या बायकोला। आजचा दिवस ना खरंच खूप शुभ आहे। आता कसला आलाय शुभ दिवस। हिच्याशी तर एक शब्द बोलायची माझी इच्छा नाही। हिचं नुसतं येणं म्हटलं ना तरी गाडे पाटील परिवारासाठी अपशकुन ठरतं। हो, तुम्ही असं का बोलताय? आपण व्याही आहोत असं बोलून तुम्ही नात्यातली कटुता का वाढवताय?
नको असलेल्या नात्यांमध्ये गोडवा जपण्यात काय अर्थ आहे? या बसा ना. आई, ऑफिसमधनं फोन येतोय, मी जरा बोलून आले. खरंच आजचा दिवस माझ्यासाठी तरी खूप शुभ आहे. पूर्वी आणि सिद्धूच्या लग्नाचे अनाउन्समेंट आणि भावना सकट दळवी फॅमिली कार्यक्रमाला हजर. आता मला बघायचंय की सिद्धू नेमकं काय करतो. खूप मोठा कार्यक्रम आहे हो. हो ग. आयलिफ बँक्वेट मध्ये कार्यक्रम ठेवलाय हो. पण एक सांगू का, आपल्याला इथे बघून गाडे पाटील कुटुंबाला फार काही बरं वाटलेलं दिसलं नाही मला. संतोष आणि वीणा निघाले नसतील, मी त्यांना सांगू का येऊ नका म्हणून? नको नको लक्ष्मी, तसं नको करायला. अगं बरं नाही दिसणार. आणि हे गाडे पाटलांचं जाऊ दे, आपण इथे कोणाकरता आलोय? अगं आपल्याला गुणाजीने आमंत्रण दिलंय ना, त्याच्याकरता आलोय आपण. असं नाही हो, त्या गाडे पाटील आजी आहेत ना, त्या जीवाला लागेल असं बोलतात. मग इतकं अवघडल्यासारखं होतं ना. शायद आपल्याला माहिती आहे ना, त्यांच्याकडे नको लक्ष देऊस तू. काय रे? चिठ्ठी कोणासाठी? आत्ता वाचू. अरे काय काय लिहिलंय काय? आला काय गेलं काय, काय चाललंय याचं? बरं चिठ्ठीत काय लिहिलंय ते वाच तरी कळेल ना. आणि तसंही अजून कार्यक्रमाला अवकाश आहे. वाच वाच. हा मुलगा म्हणजे ना, अय्या कशी आहेस तू? बापरे, आई आली आहे का ग? आणि गाण्याचा रियाज कसा सुरू आहे तुझा? अहो खूप छान गाते ही, माहितीये का तुम्हाला? आई भेटली की तिला सांग लक्ष्मी काकू आहे इथे म्हणून. जा जा. आज माझ्या आणि पूर्वीच्या लग्नाची अनाउन्समेंट झाली तर गुंता अजून वाढेल. पण कसं सांगू मी सगळ्यांना की माझं भावना मॅडमशी ऑलरेडी लग्न झालंय. आणि कुठल्याही राजकीय सभेपेक्षा जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे एका माणसाचं आयुष्य. मला कुठलाही अधिकार नाहीये त्या दोघांच्या आयुष्याशी खेळण्याचा. आता त्वरित तात्काळ ताबडतोब मला सत्य सांगण्याची तयारी करायला पाहिजे. भावना मॅडम कुठे आहात तुम्ही? लक्ष्मी निवास, लक्ष्मी